शोल्डर मध्ये प्रत्येक जण एकच चूक करत असतो आणि त्या एका चुकीमुळे त्यांचा खांदा अजून जाम होतो आणि त्यांचं पेन वाढतं. चला तर जाणून घेऊया ती चूक कोणती आहे ते. फ्रोझन शोल्डर अवबाहुक याच्यामध्ये पेन खूप होतं, हालचाली करणं कठीण होऊन जातं. म्हणून पेशंट काय करतात, हालचालच करत नाही, मुवमेंटच करत नाही आणि हीच ती सगळ्यात मोठी चूक आहे. याच्यामुळे काय होतं, सांध्याची जी कॅप्सूल आहे, जे आवरण आहे, जे ऑलरेडी कडक झाले ते अजून स्टिफ होऊन जातं. मग साध्या साध्या हालचाली करणं सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणून पेन होत असलं तरी हलक्या हलक्या हालचाली करणं खूप गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की पेन सहन करत खूप जोराजोराने हालचाली करायच्या. आपल्याला जितकं पेन सहन होतंय तिथपर्यंत हालचाली करणं, डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थितपणे करणं हे याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये फ्रोझन शोल्डरसाठी काही चांगले पॅक सांगितले आहेत. याबद्दल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आत्ताच फॉलो करा, सेव्ह करा आणि शेअर करा. थँक्यू.